आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए काय करतोय? बघ आता आहे ना आपण ही एवढी अर्धीच सिगरेट पिऊया, उरलेली अर्धी नेक्स्ट टाइम। ए दादा आपण रोज दोघात एक सिगरेट ओढतो ना, मग आजही तसंच करूया ना। काय प्रॉब्लेम काय तुला? काय वेडा आलायस का तू? बजेट किती हलतं? अरे अख्खी सिगरेट प्यायला काय जहागिरी लागून गेली? हा इथे पण बचत करायला पाहिजे आपल्याला बेटा। हो का? मग ही बचत तूच कर आणि ती सिगरेट सुद्धा तूच ओढ, ती ही अर्धी। कळलं ना? मला थांबायचं सुद्धा नाही, चाललोय मी। नाही दादा हे काय ठीक आहे आता पिऊया अख्खी, पण नेक्स्ट टाइम पासून इथे पण बचत करावी लागणार। हा ठीक आहे, पुढचं पुढे पाहू। पुढचं पुढे नाही, बचत करावी लागणार। हा दादा दादा हे तू मध्येच बचत वगैरेचं काय डोक्यात घेतलंस रे? काय डोक्यात घेतलं म्हणजे? अरे बाबा बचत करायलाच पाहिजे, महागाई केवढी वाढली आहे तिकडे। मग आणि आपल्या आई वडिलांना त्याचं काय पडलंय? आता काय गरज होती मला सांग त्या भावनाच्या हळद उतरवणीच्या कार्यक्रमाचा सोहळा करण्याची? हा प्रत्येक कार्यक्रम करायलाच पाहिजे का? झालंय ना आता लग्न, त्यात त्या जयंत आणि जान्हवीला पण बोलवले। बरं ते दोघं आलेत ते आलेत, त्यांच्या बरोबर तो भयंकर प्राणी तो पण घेऊन आलेत। नाही नाही, बबुचका नाव आहे। हा बबुचका, बबुचका कानेटकर काय नाव आहे। आणि या सगळ्यांनी आपलं बजेट किती हलतं, आणि नुसतं हलत नाही, भूकंप येतो भूकंप। पण दादा हे घरात असे कार्यक्रम तर होतच राहणार ना रे? पण हा बजेट तर हलतात, हो बजेट हलतात, बरोबर आहे तुझं। पण दादा जयंत किती रोमॅन्टिक आहे रे? बघ ना, त्याने त्याच्या बायकोसाठी ससा आणलाय, ससा। हे कसला रोमॅन्टिक? सर्किट आहे सर्किट। श्रीमंत लोकांना ना अक्कल नसते, नाही ते बायका काही हट्ट करतात। आज ससा मागितलाय, उद्या गेंडा मागतील, आणून देतील। हा नाही, पण तरी तो जो भयंकर प्राणी आलाय ना आपल्या घरात, बबुचका, बबुचका तोच तो। त्याला बघून आपल्या घरातल्यांना आता पोळका येईल, त्याचे लाड करतील। पण लक्षात ठेवा, 1 रुपयाही बजेट वाढणार नाहीये। हा बरोबर। वीणा काय ग, काय झालं? आई ऐकलत का? त्या सशाविषयी बोलतायत। काय बिघडवलंय हो त्याने? मुका जीव येतो। हा तो मुका जीव बोलायला तोंड वापरत नसला तरी खायला तोंडच वापरतो। संतोष अरे सिद्धू, भावना, आई आले का दोघे जण? या रे या या। अरे थांब थांब थांब, असंच बोलू नको। लग्नानंतर पहिल्यांदा आलेत ना ते। लक्ष्मीला बोलव औक्षण करायला। बरं बरं, जरा थांबा रे, थांबा, एवढं का आतमध्ये? थांबा जरा। हो काका। काय काय बोलताय? काय केलंय त्याने असं? अरे कशाला काय करायला पाहिजे? अगं अख्ख्या घरभर खात फिरत बसेल, आणि तुला माहितीये कोबीची किती किंमत येते? नसती थेर। ऐका ना, त्याच्या खाण्याची काळजी तर तुम्ही अजिबातच करू नका। जान्हवी घेईल त्याची जबाबदारी। आणि हा, त्याच्या खाण्यासाठी तुमच्याकडनं तर पैसे अजिबातच घेणार नाही। ठीक आहे, खाण्याचं राहू दे, पण घरात फिरत बसेल ना घाण करत, त्याचं काय? ते त्याविषयी कोणी बोलणार आहे की नाही? लक्ष्मी, बरोबर। हे लक्ष्मी। हा हो। अगं लक्ष्मी, इथे काय करतेस तू? सिद्धू आणि भावना आलेत, औक्षण करायचंय ना। भावना आली? अगं बाई, संतोष, वीणा, लग्नानंतर पहिल्यांदा येते भावना माहेरी, तिच्या समोर शोभा नको बरं। संतोष, आवड स्वतःला जरा। वीणा, औक्षणाचं ताट तयार कर। चला 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 चला, या या। हे दादा चल, चल ना। घर भरली नाती गोती, सुखाने इथे नांदती। नववधू हसण्याचा हळू गंध अंगणा, जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा। अलवार सागर हा, अलगुज सा गहिवर हा, एक एक
क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. कशात तुम्ही काय ब्याद आणून ठेवली आहे घरात. इथे माणसं कमी पडत होती तर आता पशुपक्षी पण यायला लागले. हा जयंत नाही एक नंबरचा सर्किट आहे. नशीब ससा घेतलाय, नाहीतर हा घरी गेंडा आणायला सुद्धा कमी करणार नाही. या सशाचं काहीतरी केलं पाहिजे. पण नेमकं हा जयंत इथे थांबलाय ना. हा नसताना तर या सशाचा गेमच वाजवला असता आता. या संतोष दादाचं सुद्धा बरोबरच आहे. कुठून हा ससा आणला असं होतंय आता मला. याच्याऐवजी एखादा लांडगाच आणायला हवा होता, ज्याच्या जवळ जायची जानूला भीतीच वाटली असती आणि माझ्या मिठीत बसून राहिली असती. काहीतरी करून या सशाला. संतोष दादा पण इथून जात का नाहीये. हा आता इथे नसता तर त्या वेंकी सारखा या सशाला सुद्धा मी विहिरीत मोकळा केला असता. अगं लक्ष्मी, सगळं लक्ष तुझं मुलीकडेच आहे. फक्त मुलीचंच औक्षण करणार आहेस का? अगं जावयाचं पण औक्षण कर की. वीणा, लक्ष्मी निवास